टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नुकतीच लोकसभेतील विरोधी पक्षनेते श्री राहुल गांधी, त्याचप्रमाणे शिवसेनेचे नेते संजयजी राऊत आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या लोकसभेतील नेत्या सुप्रियाताई सुळे यांची संयुक्त पत्रकार परिषद बघितली आणि खास करून राहुल गांधीजींना उद्या दिल्लीची मतगणना होत असताना काँग्रेसचा पराभव दिसत असल्यामुळे शिळ्या कडीला ऊत आला अशा प्रकारचंच मराठीतली म्हण म्हणावी लागेल। लोकसभेच्या घवघवीत यशानंतर महाराष्ट्रामध्ये 31 खासदार निवडून आल्यानंतर कधीही मतदार यादी सदोष आहे अशा प्रकारची पत्रकार परिषद आपण घेतली नाही। आपण म्हणालात की 2019च्या विधानसभेनंतर 2024च्या लोकसभेपर्यंत 32 लाखच केवळ मतदार यादीमध्ये वाढले आणि लोकसभेनंतर विधानसभेपर्यंत जवळजवळ 39 लाख मतदार वाढले अशा प्रकारचा आपण आरोप केला। पण लोकसभेनंतर मतदार नोंदणीसाठी प्रत्येक राजकीय पक्ष आणि ज्याला ज्याला विधानसभा लढायचे हा प्रत्येक कार्यकर्ता कामाला लागतो, नवीन मतदारांची नोंदणी करतो आणि त्यामध्ये काँग्रेसही कुठे मागे नव्हती, ना शिवसेना होती, ना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट कुठे होता। आणि म्हणून वाढलेली मतदार हे नेहमीच लोकसभेनंतर विधानसभेला वाढलेले असतात। आपण हेही म्हणालात की लोकसंख्येपेक्षा मतदार जास्त आहे। भारतामध्ये कोविडमुळे दुर्दैवाने 2020चं सेन्सस झालं नाही आणि म्हणून एखाद वेळेस या आकडेवारीमध्ये तफावत असू शकते। आपण आपल्या वक्तव्यामध्ये हेही म्हणालात की मतदार यादी तोडून फोडून इकडचे मतदार तिकडे टाकले अशा प्रकारचे प्रकार देखील झाले। लोकसभेला जी मतदान केंद्र होती यापेक्षा प्रत्येक विधानसभेमध्ये 25 ते 30 मतदान केंद्र अधिकची निवडणूक आयोगाने वाढवली। महाराष्ट्रामध्ये विशेष करून शहरी भागामध्ये अनेक मोठ्या गृहसंकुलांमध्ये मतदान केंद्र यावेळेला करण्यात आली आणि त्यामुळे मतदारांची यादी देखील वाढली आणि मतदार याद्या देखील थोड्याफार इकडे तिकडे झाल्या। पण एकच यातून दिसतं की दिल्लीचा पराभव आपला काँग्रेस पक्षाचा स्पष्ट आहे आणि महाराष्ट्रामध्ये लोकसभेमध्ये मिळालेल्या यशानंतर मात्र कधीही मतदार यादीबद्दल प्रश्नचिन्ह आपण उपस्थित केलं नाही, ना ईव्हीएम बद्दल केलं। आजची पत्रकार परिषद म्हणजे शिळ्या कडीला ऊत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।